Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 45 of chapter number 12 perimeter and area from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 82 वर प्रॅक्टिस सेट 45 दिलेला आहे. यामध्ये टोटल 4 क्वेश्चन्स आहेत. अतिशय छोटूसा असा हा प्रॅक्टिस सेट आहे, पण तितकाच इम्पॉर्टंट आहे. कारण या प्रॅक्टिस सेटमध्ये जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत तशा प्रकारचे क्वेश्चन्स जर तुम्हाला एक्झाममध्ये आले तर तुम्ही ते फार इझिली सॉल्व्ह करू शकता आणि आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता. फक्त काही बेसिक कन्सेप्ट आपल्या क्लिअर असणे गरजेचे आहे. चला तर मग आपण समजून घेऊयात की पेरिमीटर म्हणजे काय आणि एरिया म्हणजे काय. नक्की पेरिमीटर आपल्याला कधी फाइंड आउट करायचा असतो आणि एरिया कधी फाइंड आउट करायचा असतो. आता इथे तुम्हाला कसले पिक्चर दिसत आहे, तर स्विमिंग पूल आहे. या स्विमिंग पूलच्या संपूर्ण बॉर्डरला आपल्याला अशा प्रकारे टेप लावायचा आहे. हे पहा. मग आपल्याला हा टेप किती लागेल हे कसे फाइंड आउट करणार. जेव्हा आपल्याला या स्विमिंग पूलचे बॉर्डरचे डिस्टन्स फाइंड आउट करायचे असते तेव्हा त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात पेरिमीटर. आलं लक्षात. बॉर्डरचे डिस्टन्स और लेंथ आपल्याला जेव्हा फाइंड आउट करायची असते तेव्हा त्याला काय म्हणतात, पेरिमीटर. आता एरिया म्हणजे काय हे पहा. आता इथे या स्विमिंग पूलच्या आतमध्ये आपल्याला टाईल्स बसवायचे आहेत. हे पहा, या पोर्शनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, टाईल्स बसवायचे. मग किती टाईल्स लागतील, मग ते कसे फाइंड आउट करणार. आलं का लक्षात तुमच्या. जेव्हा आपल्याला बॉर्डरचे डिस्टन्स और बॉर्डरची लेंथ फाइंड आउट करायची असते तेव्हा त्याला म्हणतात पेरिमीटर. आणि जेव्हा इथे आपल्याला या स्विमिंग पूलला आता टाईल्स बसवायच्यात म्हणजे पूर्ण खाली आपल्याला पूर्ण फिल करायचं आहे टाईल्सने, तेव्हा त्याला काय म्हणणार, या स्विमिंग पूलचा एरिया असे म्हणणार. मग आता लक्षात ठेवायचं आहे, कधीच विसरायचं नाही. पेरिमीटर म्हणजे काय, द डिस्टन्स अराउंड द एज ऑफ अ शेप. हा जो स्विमिंग पूल आहे तो कसा आहे, रेक्टँगल आहे. या रेक्टँगलच्या बॉर्डरचं जे डिस्टन्स आहे और लेंथ आहे त्याला काय म्हणणार, पेरिमीटर या स्विमिंग पूलचा. तर एरिया म्हणजे काय, द अमाऊंट ऑफ स्पेस इनसाइड अ शेप. या स्विमिंग पूलच्या आतमध्ये जेवढा स्पेस आहे त्याला काय म्हणणार, एरिया म्हणणार. झालं क्लिअर. पेरिमीटर म्हणजे काय आणि एरिया म्हणजे काय. चला आता आपण पाहूयात की आपण प्रॅक्टिस सेट 44 मध्ये काय पाहिलं होतं, पेरिमीटर कसा फाइंड आउट करायचा. बरोबर. जर स्क्वेअर दिला असेल, हे पहा आता इथे फर्स्ट काय आहे, स्क्वेअर आहे. स्क्वेअरचा पेरिमीटर फाइंड आउट करण्याचा काय फॉर्म्युला आपण पाहिला होता, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू साईड. आणि रेक्टँगलचा जेव्हा आपल्याला पेरिमीटर फाइंड आउट करायचा असतो तेव्हा आपण कोणता फॉर्म्युला यूज करतो, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 ब्रॅकेटमध्ये लेंथ प्लस ब्रेड्थ. प्रॅक्टिस सेट 44 मध्ये आपण अभ्यासले, जर आपल्याला कोणत्याही क्लोज्ड फिगरचा पेरिमीटर फाइंड आउट करायचा असेल तर आपण काय करतो, त्या फिगरच्या सगळ्या साईड्सची जी लेंथ आहे त्याची ॲडिशन करतो आणि जे सम येते ते सम म्हणजेच काय असते त्या फिगरचा पेरिमीटर. आणि जर आपल्याला स्क्वेअरचा पेरिमीटर फाइंड आउट करायचा असेल तर त्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे, 4 इंटू साईड. आणि रेक्टँगलचा पेरिमीटर फाइंड आउट करायचा असेल तर त्यासाठीचा फॉर्म्युला आहे 2 ब्रॅकेटमध्ये लेंथ प्लस ब्रेड्थ. आता प्रॅक्टिस सेट 45 मध्ये आपण अभ्यास करणार आहोत की एरिया कसा फाइंड आउट करायचा. एरिया म्हणजे काय, द अमाऊंट ऑफ स्पेस इनसाइड अ शेप. शेपच्या आतमध्ये जो स्पेस असतो त्याला काय म्हणतात, एरिया. आणि पेरिमीटर म्हणजे काय, द डिस्टन्स अराउंड द एज ऑफ अ शेप. शेपच्या अराउंड जे डिस्टन्स असतं त्याला काय म्हणतात, पेरिमीटर. चला आता स्क्वेअरचा एरिया कसा फाइंड आउट करायचा आपण अभ्यासूयात. त्यासाठीचा काय फॉर्म्युला आहे, त्यासाठीचा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साईड इंटू साईड. और आपण असंही म्हणू शकतो साईडचा स्क्वेअर, साईड स्क्वेअर. रेक्टँगलचा जर आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा असेल तर त्यासाठीचा काय फॉर्म्युला आहे, त्यासाठीचा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. और आपण यालाच एल इंटू बी असेही म्हणतो. लेंथलाच एल आणि मल्टिप्लाइड बाय ब्रेडथला काय म्हणतो, बी, एल इंटू बी. हे सगळे फॉर्म्युलाज लक्षात ठेवायचे आहेत. यावर आधारितच आपले सगळे क्वेश्चन्स आहेत पेरिमीटर आणि एरियावरचे. चला
आपण आता प्रॅक्टिस सेट 45 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया. इफ द साइड ऑफ अ स्क्वेअर इज 12 सेंटीमीटर फाइंड इट्स एरिया. स्क्वेअर दिलेला आहे, या स्क्वेअरची साईड आहे 12 सेंटीमीटर. आपल्याला स्क्वेअरची प्रॉपर्टी माहीत आहे, स्क्वेअरच्या सगळ्या साईड्स इक्वल लेंथच्या असतात. जर ही साईड 12 सेंटीमीटर आहे तर ही साईड सुद्धा 12 सेंटीमीटर, ही पण 12 सेंटीमीटर आणि ही पण 12 सेंटीमीटर. आता आपल्याला काय करायचं आहे, या स्क्वेअरचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. आलं लक्षात? एरिया म्हणजे काय? द अमाऊंट ऑफ स्पेस इनसाइड द शेप. मग फॉर्म्युला काय आहे, आपण आत्ताच अभ्यासला. एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साईड इंटू साईड. चला तर मग सॉल्व्ह करूयात, किती इझी आहे. सो साईड ऑफ द स्क्वेअर किती दिलेला आहे, 12 सेंटीमीटर्स. सो एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू, फॉर्म्युला आहे साईड इंटू साईड. साईड मल्टिप्लाइड बाय साईड. साईड किती आहे, 12 सेंटीमीटर. चला 12 मल्टिप्लाइड बाय 12 करा, किती आन्सर येते, 144. बरोबर. सो 144 स्क्वेअर सेंटीमीटर इज द एरिया ऑफ दिस स्क्वेअर. Let's write our final answer. The area of the square is 144 square centimeters. Now let's see second question. If the length of a rectangle is 15 centimeter and breadth is 5 centimeter, find its area. लक्षात घ्या, एक रेक्टँगल आहे, त्याची लेंथ आहे 15 सेंटीमीटर आणि ब्रेडथ आहे 5 सेंटीमीटर्स. आपल्याला या रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. एरिया म्हणजे काय, द अमाऊंट ऑफ स्पेस इनसाइड अ शेप. या शेपच्या आतमध्ये किती स्पेस आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. मग कसे फाइंड आउट करणार, आपल्याकडे फॉर्म्युला तर आहेच आहे. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेडथ. चला आपण एरिया फाइंड आउट करूयात. सो आधी आपण इथे राईट करून घेऊयात की लेंथ किती दिलेली आहे, 15 सेंटीमीटर्स. ब्रेडथ दिलेली आहे 5 सेंटीमीटर्स. सो एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू L इंटू बी और लेंथ इंटू ब्रेडथ. लेंथ आहे 15 मल्टिप्लाइड बाय ब्रेडथ आहे 5. 15 5 आर 75. सो 75 स्क्वेअर सेंटीमीटर्स काय झाला, या रेक्टँगलचा एरिया झाला. फायनल आन्सर राईट करूयात. द एरिया ऑफ द रेक्टँगल इज 75 स्क्वेअर सेंटीमीटर्स. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 3. The area of a rectangle is 102 square centimeters. If its length is 17 centimeters, what is its perimeter? लक्षात घ्या, इथे काय दिलेलं आहे, एक रेक्टँगल दिलेला आहे. या रेक्टँगलचा एरिया त्यांनी ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे 102 स्क्वेअर सेंटीमीटर्स. आणखी काय दिलेलं आहे, आणखी त्यांनी दिलेला आहे या रेक्टँगलची लेंथ किती आहे हे पहा. इफ इट्स लेंथ इज 17 सेंटीमीटर्स. लेंथ किती दिलेली आहे, 17 सेंटीमीटर्स. फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे, व्हॉट इज इट्स पेरिमीटर. लक्षात घ्या, एरिया दिलेला आहे, लेंथ दिलेली आहे आणि पेरिमीटर फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. पेरिमीटर फाइंड आउट करायचा असेल आपल्याला रेक्टँगलचा, तर आपल्याला काय करावे लागते हे पहा. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 ब्रॅकेटमध्ये लेंथ प्लस ब्रेडथ. हा रेक्टँगलचा पेरिमीटर फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आहे. मग इथे लक्षात घ्या, आपल्याकडे लेंथ त्यांनी आपल्याला दिलेली आहे 17 सेंटीमीटर्स, पण ब्रेडथ दिलेली नाही आहे. मग पेरिमीटर कसा फाइंड आउट करणार. पेरिमीटर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला ब्रेडथ गरजेची आहे. चला तर मग आपण या रेक्टँगलची ब्रेडथ आधी फाइंड आउट करूयात. पण ब्रेडथ कशी फाइंड आउट करणार हे पहा. आपल्याकडे एरिया आहे, आपल्याकडे लेंथ आहे, आपल्याला ब्रेडथ हवी आहे. बरोबर. मग आपण रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करण्याचा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यावरून आपण ब्रेडथ इझिली फाइंड आउट करू शकतो. येते ना लक्षात. चला हे पहा, आपण सॉल्व्ह करत जाऊयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सो सोल्युशन, एरिया ऑफ द रेक्टँगल 102 स्क्वेअर सेंटीमीटर्स. त्यानंतर लेंथ दिलेली आहे 17 सेंटीमीटर्स. सो एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू, फॉर्म्युला काय आहे रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करण्याचा, लेंथ इंटू ब्रेडथ. बरोबर. एरिया आपल्याकडे आहे की नाही, 102 स्क्वेअर सेंटीमीटर्स. इथे राईट करून घेऊयात. 102 स्क्वेअर सेंटीमीटर्स इज इक्वल टू लेंथ आहे 17 सेंटीमीटर्स मल्टिप्लाइड बाय ब्रेडथ. पहा आता आपण ब्रेडथ फाइंड आउट करू शकतो की नाही. एरिया आहे आपल्याकडे, लेंथ आहे आपल्याकडे, ब्रेडथ खूप इझिली फाइंड आउट करू शकतो.
चला तर मग आता या 17ला आपण इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊया. सो 102 आता इथे 17 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडे गेल्यावर ऑफकोर्स डिव्हिजनमध्ये जाणार, हो ना. हे तर या बेसिक गोष्टी तर आता तुम्हाला माहीतच आहेत. सो 102 डिवायडेड बाय 17 इज इक्वल टूच्या राईट हँड साईडला आता काय रिमेनिंग आहे, तर ब्रेड्थ फक्त. चला 17चा टेबल येतो ना तुम्हाला. 17 किती जार 102, 17 6 जार 102, राईट. सो ब्रेड्थ किती आली, 6 आली. सो आता आपल्याकडे या रेक्टँगलची ब्रेड्थ आहे 6 सेंटीमीटर. यावरून आपण या रेक्टँगलचा पेरिमीटर इझिली फाइंड आउट करू शकतो की नाही. चला आपण फाइंड आउट करूयात आता. सो पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 ब्रॅकेटमध्ये लेंथ प्लस ब्रेड्थ. सो 2 ब्रॅकेटमध्ये लेंथ आहे किती 17 सेंटीमीटर्स प्लस ब्रेड्थ किती आपण फाइंड आउट केली 6 सेंटीमीटर्स. 6 17 प्लस 6 किती झाले, 17 प्लस 6 झाले 23, बरोबर. आता 2 ब्रॅकेटमध्ये 23, 2 आणि इथे ब्रॅकेट आहे, याचाच अर्थ काय 2 मल्टिप्लाय होतोय 23ला, बरोबर. सो 23 2 जार किती, 23 2 जार 46. सो 46 सेंटीमीटर्स काय झाला या रेक्टँगलचा, व्हेरी गुड, पेरिमीटर झाला. बघा कशा प्रकारे आपण या क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट केले. आपल्याकडे एरिया होता आणि लेंथ होती, त्यावरून आपण या रेक्टँगलचा पेरिमीटर फाइंड आउट केलेला आहे. जर क्वेश्चनमध्ये तुम्हाला एरिया दिला आणि ब्रेड्थ दिली तर त्यावरून सुद्धा तुम्ही या रेक्टँगलचा ची लेंथ फाइंड आउट करू शकता आणि त्यावरून तुम्ही पेरिमीटर फाइंड आउट करू शकता. चला आता इथे आपण फायनल आन्सर राईट करूया. द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज 46 सेंटीमीटर्स. आता या प्रॅक्टिस सेटमधील लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. इफ द साइड ऑफ अ स्क्वेअर इज ट्रिपल्ड, how many times will its area be as compared to the area of the original square? क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या, फार इझी क्वेश्चन आहे. काय दिलेले आहे क्वेश्चनमध्ये की एक स्क्वेअरची साईड जर ट्रिपल केली तर तो जो नवीन स्क्वेअर आहे ज्याची साईड आपण ट्रिपल केली त्याचा एरिया ओरिजिनल स्क्वेअरच्या किती टाइम्स जास्त असेल. हे पहा इथे हा ओरिजिनल स्क्वेअर आहे. ओरिजिनल स्क्वेअरच्या साईडच्या जी लेंथ आहे तिला ट्रिपल करून आपण न्यू स्क्वेअर ड्रॉ केला तर न्यू स्क्वेअरचा जो एरिया आहे तो ओरिजिनल स्क्वेअरच्या एरियाच्या किती टाइम्स जास्त असेल. क्वेश्चन लक्षात आला. चला आता आपण पुढे समजून घेऊया. आता या साईडची लेंथ, ओरिजिनल स्क्वेअरच्या साईडची लेंथ त्यांनी दिलेली नाही आहे क्वेश्चनमध्ये. मग या साईडला आपण ए घेऊयात, या साईडची जी लेंथ आहे ती ए घेऊयात. मग जो हा नवीन स्क्वेअर आहे ज्याची साईडची लेंथ ट्रिपल केलेली आहे या लेंथच्या ट्रिपल लेंथची साईड याची आहे न्यू स्क्वेअरची, याची लेंथ किती असेल. हा जर ए आहे, ही जी साईड आहे ती ए आहे, तर या साईडची लेंथ किती असणार आहे, ऑफकोर्स 3A असणार ना, ट्रिपल आहे सो 3A असणार. आलं लक्षात. आता क्वेश्चनचा नेक्स्ट पार्ट समजून घेऊयात. काय दिलेलं आहे, नवीन स्क्वेअरचा एरिया ओरिजिनल स्क्वेअरच्या एरियापेक्षा किती टाइम्स जास्त असेल. मग आधी आपल्याला काय करावं लागेल, ओरिजिनल स्क्वेअरचा एरिया फाइंड आउट करावा लागेल. मग आपल्याला फाइंड आउट करावा लागेल न्यू स्क्वेअरचा एरिया. किती इझी आहे. चला सॉल्व्ह करायला घेऊया. सो हे पहा सोल्युशन. ओरिजिनल स्क्वेअर याचा एरिया फाइंड आउट करूयात. सो लेट द साईड ऑफ द ओरिजिनल स्क्वेअर बी ए. जसं की आपण आता समजून घेतलं की आपण ए घेऊयात ही साईड. सो एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला एरिया फाइंड आउट करण्याचा, आठवतोय ना तुम्हाला, काय आहे, येस, साईड इंटू साईड. सो साईड इंटू साईड काय आहे, साईड ए. सो ए इंटू ए, ए मल्टिप्लाइड बाय ए किती होतं. आपण काय करतो, कसे मल्टिप्लिकेशन करतो, ए किती टाइम्स आहे, 2 टाइम्स आहे की नाही. मग आपण काय करतो, बेसला राईट करतो ए आणि इथे त्याच्या डोक्यावर इंडेक्स राईट करतो 2. सो ए स्क्वेअर, यालाच ए स्क्वेअर असेही म्हणतात. चला
आपल्याला ओरिजिनल स्क्वेअरचा एरिया तर मिळाला ए स्क्वेअर. आता आपण जो नवीन हा स्क्वेअर आहे त्याचा एरिया फाइंड आउट करूयात. सो न्यू स्क्वेअर, साईड ऑफ द न्यू स्क्वेअर किती आहे 3a. राईट करूयात इथे 3a. नाव टेल मी व्हॉट इज द फॉर्म्युला टू फाइंड द एरिया ऑफ स्क्वेअर. येस, यू नो दॅट एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साईड इंटू साईड. काय आहे साईड न्यू स्क्वेअरची 3a हो ना. सो 3a मल्टिप्लाइड बाय 3a. 3a म्हणजेच काय 3 मल्टिप्लाइड बाय a ना, माहिती आहे ना तुम्हाला. सो 3 मल्टिप्लाइड बाय a मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय a. 3a म्हणजेच 3 मल्टिप्लाइड बाय a. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशनचं साईन आणि 3a म्हणजेच 3 मल्टिप्लाइड बाय a. आता इथे नंबर्स जे आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करा. 3 मल्टिप्लाइड बाय 3 किती झाले 9. त्यानंतर मल्टिप्लिकेशनचं साईन a मल्टिप्लाइड बाय a किती a स्क्वेअर. आता इथे पहा a स्क्वेअर म्हणजे काय आहे एरिया ऑफ ओरिजिनल स्क्वेअर. बरोबर, एरिया ऑफ द ओरिजिनल स्क्वेअर. मग यालाच आपण अशा प्रकारे सुद्धा राईट करू शकतो की नाही 9 मल्टिप्लाइड बाय एरिया ऑफ द ओरिजिनल स्क्वेअर. आलं का लक्षात. म्हणजेच ओरिजिनल स्क्वेअरच्या किती टाइम्स न्यू स्क्वेअर आहे तर 9 टाइम्स न्यू स्क्वेअरचा एरिया आहे हो ना. सो इथे फायनल आन्सर राईट करूयात. इफ द साईड ऑफ अ स्क्वेअर इज ट्रिपल्ड इट्स एरिया विल बिकम 9 टाइम्स द एरिया ऑफ द ओरिजिनल स्क्वेअर. सो इथे प्रॅक्टिस सेट 45 मधले आपले सगळे क्वेश्चन्स सॉल्व्ह करून झालेले आहेत. दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.